योजना आमच्या माता भगिनींसाठी महत्वाची आहे आणि म्हणून ही आम्हाला एवढंच आहे की लखपती करणारी लेख लाडकी योजना पण आपण सुरू केली आहे. अन्नपूर्णा मगाशी मी सांगितलं आणि म्हणूनच मुलींसाठी महिलांसाठी अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना देखील सुरू केली आहे. यामधून मुख्यमंत्री रोजगार निर्मिती या योजनेतून महिला उद्योजकही तयार होतील आणि ते दुसऱ्याला हाताला कामही देतील. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचं नोकऱ्या तर ठीक आहे, नोकऱ्या मिळायला पाहिजे, पण नोकऱ्या मागताना नोकऱ्या देणारे हात तयार करा आणि ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. आणि बहीण योजनेला जो अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला त्यामुळे विरोधकांमध्ये मळमळ जळजळ खूप काय काय होईल, परंतु त्याच्यामुळे तुम्ही काय घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. ज्यांचा विचार करा अशांच्या माती हाना सोडा आणि मग आमच्या समोरात त्यांना देते जमाल घोटा. आणि म्हणून काही काळजी करायची नाही. असे विरोधक प्रत्येक ठिकाणी असतात, त्यांचा विचार करू नका, त्यांचा विचार तुम्ही करू नका. आणि मी तुम्हाला एवढंच सांगतो, माझ्या आया बहिणींनो, बिंदास राहा, निर्धास्त राहा. जोपर्यंत राज्यात महायुती तोपर्यंत तुमच्या संसाराला गती मिळत राहील हा शब्द या ठिकाणी मी आपल्याला देऊ इच्छितो. आणि देशामुळे वेडे झालेल्या विरोधकांना आपल्या साताऱ्याच्या कंदी पेढे खायला नक्की पाठवा आणि त्यांना म्हणायचं हा वेडेपणा बंद करा. तुम्ही या योजनेला विरोध स्वागत नसेल करा तर विरोध तरी करू नका. आणि म्हणून विरोध करा तर या माझ्या माता भगिनी तुम्हाला तुमची जागा दाखवतील. तुम्हाला योग्य वेळी तुम्ही जे जे काय त्यांच्या विरोधात म्हटलेलं आहे ते तुम्हाला योग्य वेळेला तुम्हाला तुमच्या जागेवर ते बसवतील, तुम्हाला तुमची जागा दाखवतील. आणि म्हणून माझ्या आपल्या पुन्हा एकदा माझ्या सर्व ताईंना माझ्या बहिणींना मनापासून मी शुभेच्छा देतो. त्यांनी समोर येऊन महिलांचं टॉर्चचं अभिवादन स्वीकारावं. आदरणीय एकनाथ शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा 3000 रुपयेचा पहिला हप्ता मिळून लाभ मिळालेला आहे. काय नाही वाटत की आपल्या सख्या भावाला पण आपण मागितले तर 10 वेळा मागायला लागतं. त्या भावाने 3 हप्ता पूर्ण महाराष्ट्रातल्या महिला संपादन. मला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचा लाभ मिळाला. मला मनापासून आनंद वाटतोय त्यांनी की गरीब महिलांना याचा लाभ दिला आणि काहीतरी ह्यातून निदान तळागाळातल्या गरीब महिलेला काहीतरी याचा लाभ होईल. आणि मला सुद्धा ह्याचा आनंद वाटतोय की त्यांनी आम्हाला 3000 रुपये रक्षाबंधनाची भेट म्हणून दिली. मी सुवर्णा नवनाथ पिसाळ, माझं गाव देगाव. महिलांसाठी ही मुख्यमंत्र्यांनी जी योजना काढली आहे आणि त्याचा सर्व महिलांना फायदा झाला आहे, त्यामुळे सर्व महिला खूप आनंदी आहेत आणि खुश पण आहेत. त्याबद्दल मुख्यमंत्री यांना आमच्या सर्व महिलांच्या वतीने खूप खूप आभार आणि शुभेच्छा. पण आज इथं हा कार्यक्रम जो घेतला गेलाय ह्याला ह्या महिला उपस्थित राहिलेल्या आहेत, हा त्यांच्याकडे कामाच्या पोचपावतीचा ही आहे, दाखला आहे. आणि अशी ह्या बहिणींची इच्छा आहे की जी भावानी बहिणींसाठी जी योजना सुरू केली आहे ती निरंतर काळ टिकावी एवढीच इच्छा आहे. आणि ही आमच्या सर्व महिलांच्या वतीने त्यांच्या कामाला पोचपावती आणि त्यांचे खूप खूप गडकरी, मुक्काम पोस्ट टॉपशिंगे, मिलिटरी, तालुका, जिल्हा सातारा. मी एक अंगणवाडी मदतनीस आहे. तर माझी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेचं आम्ही सर्व महिलांचं फॉर्म भरले, काम केलं, महिलांना पैसे मिळाले आणि मला सुद्धा मिळाले. तर ते मुख्यमंत्र्यांनी खूप छान योजना राबवलेली आहे. त्या योजनेचा लाभ आम्ही मुलांच्या शिक्षणासाठी पैसे खर्च करू. माझे नाव सुनीता नारायण निकम, गाव जिहे, राहणार जिहे.
मला लाडकी बहीण योजनेतून 15 तारखेला 3000 रुपये भेटले आणि ते भेटल्यानंतर मला खूप आनंद झाला की माझ्या भावाने मला 3000 रुपये दिले आणि खूप मला खुशी झाली आणि ह्या योजनेचा लाभ असाच चालू राहावा बहिणीसाठी ही माझी विनंती. आसनगाव या गावातले तालुका जिल्हा सातारा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याची मला लाभ भेटलेला आहे. परवा दिवशीच माझ्या खात्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहेत. मी मुख्यमंत्री लाडका भाऊ यांचे आभारी आहे.